नमस्ते, मी सारिका आपले या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे। तर आपण आज बनवणार आहोत गाजराचा हलवा। गाजराचा हलवा बनवण्यासाठी आपण असे मोठमोठे ही गाजर घ्यायचे आहेत आणि आता या वरचे जे आपण हे मुळं आलेले आहेत ते आपण काढायचे आहेत। याच्या सहाय्याने आपण काढायचं आहे आणि स्वच्छ धुवून किसून घ्यायचे आहे। तर चला आपण हे काढून घेऊया। हे पहा, आता आपण ही सगळी गाजरं ह्याप्रमाणे या किसणीने किसून घेऊ आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला रेसिपी दाखवते। हे पहा, असे आपण ही गाजरी सर्व किसून घ्यायची आहेत किसणीने आणि बारीक किसणीने मी घेतलेले आहेत। तर आपण किसून घेऊया हे सगळं। आता आपण कढईमध्ये तूप घालणार आहोत। तूप एक मोठे चमचे 2 घालायचे, म्हणजे आपले टेबल स्पून आहेत ना ते 2 घालायचे आहेत। आणि आपण हा गाजराचा किस जो आहे तो सगळा घालायचा आहे त्यामध्ये। आणि आता हे थोडं परतून घ्यायचं आहे। त्यामधलं थोडंसं पाणी तोपर्यंत थोडंसं आपण परतून घ्यायचं आहे। थोडा वेळ आपण परतत राहू। हे पहा, आता यामधलं गाजरामधलं पाणी थोडं सुकलेलं आहे। आता त्यामध्ये आपण घालायचं आहे अर्धा लिटर दूध आणि हे शाईचं दूध आहे बघा, पूर्ण शाई आलेली आहे। हे असंच घालायचं आहे। 1 किलो गाजर आहे, त्यामध्ये आपण अर्धा लिटर दूध घालणार आहोत। कारण आपण यात खवा घालणार नाही आहोत, त्यामुळं दूध फुल असं म्हणजे क्रीम असलेलं दूध घालायचं आहे। त्यामुळे टेस्ट पण खूप छान येते हलव्याला। आणि थोडा वेळ आपण आता झाकून ठेवायचं आहे। त्याच्यावर आता आपण ताट झाकून ठेवूया आणि शिजू द्यायचं याला जरा 1-2 मिनिटं आपण याला शिजू देऊ। आपला आता गाजर आता शिजत आलेला आहे। आता यामध्ये आपण टाकायचं आहे 1 वाटी साखर आणि सुका मेवा टाकायचा आहे, ड्रायफ्रूट्स आणि वेलदोडीची पूड टाकायची। आणि आता हे आपण परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। खवा नसला तरी पण खूप छान लागतं हे गाजराचा हलवा आपला। आता आपण साखर पूर्णपणे विरघळू द्यायची आहे। हे आता सुक्कं होऊ द्यायचं आहे बघा पूर्णपणे। त्याच्यातलं दूध वगैरे याच्यामध्ये आटवून घ्यायचं आहे आणि एकदम सुक्कं झालं की हे पहा, ह्याच्यामधलं आता सगळं संपूर्ण आता दूध ह्याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे आणि सगळं विरघळलेलं आहे। साखर वगैरे दूध पण संपूर्ण आटलेलं आहे। आता सुक्का झालेला आहे बघा आपलं। तर आता आपण गॅस बंद करायचा आहे। आता आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे। किती छान रंग आलेला आहे बघा, खाण्यासाठी रेडी आहे। तर या प्रकारे आपण करून बघावे। अशा प्रकारे आपण हलवा झालेला आहे आणि आपण करून बघायचं आहे। तर माझ्या चॅनेलला नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। हे बघा, आता आपला हलवा तयार आहे। कशी वाटली रेसिपी
नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनेलला नवीन असाल तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.